मधील जैसलमेर रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या कारणास्तव आता बंद करण्यात आलं आहे। प्रशासनाच्या सूचनेनंतर राजस्थानचं जैसलमेर रेल्वे स्थानक हे बंद करण्यात आलं। जैसलमेर रेल्वे स्थानक हे पाकिस्तान बॉर्डर जवळ असल्यामुळे तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बॉर्डरच्या जवळील रेल्वे सेवा रात्री बंद राहण्याची शक्यता आहे। कालही जैसलमेर या ठिकाणी मिसाईल आणि ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता। भारत पाकिस्तान युद्धाची पडसाद उमटू लागलेले आहे। जैसलमेर स्थानकावर मी सध्या आहे। रेल्वे स्थानक आहे, आपण पाहतोय याचं रिनोव्हेशनचं काम एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की बरेचसे जे लेबर आहेत गावी जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना आता गावी जाता येत नाहीये कारण ट्रेन पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। जैसलमेर स्टेशनवर गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पोलीस त्यासोबतच आर्मीचे जे जवान आहेत त्यांनी हा संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतलेला आहे। जैसलमेर परिसरात पाकिस्तानच्या नापाक कारवायांमुळे आणि विशेषतः नागरी भागांना लक्ष्य करण्याच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इथल्या 5 जिल्ह्यांना हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर जैसलमेर रेल्वे स्थानकांवर गाड्यांची ये-जा स्थगित करण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तानामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बघा, हे सगळे लेबर आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्या मुलाबाळांसहित रेल्वे स्टेशनच्या बाहेरच उपस्थित राहिलेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि त्यांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांना गावी जाण्याचा जो पर्याय आहे तो मिळावा, कारण कामाच्या निमित्ताने ते जैसलमेरला आले होते आणि आता कुठलाही पर्याय त्यांच्याकडे नाहीये। केवळ स्टेशनवर बसून वाट पाहण्याखेरीज कुठलाही पर्याय त्यांच्या समोर दिसत नाहीये। ही सगळी दृश्य सुद्धा माझा कॅमेरामॅन खंडूला सांगेल की दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लेबर जे ते येऊन बसलेले आहेत आणि त्यासोबतच जी साबरमती जोधपूर साबरमती एक्सप्रेस आहे ती या स्टेशनवर थांबलेली आहे आणि या स्टेशनवर इतर जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं सगळ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या एक एक करून थांबलेल्या आहेत, पुढे जात नाही आहेत आणि त्यामुळे नेमकं हे युद्ध कधीपर्यंत संपणार आहे आणि युद्ध संपल्यानंतर तरी लोकांना यातून सुटका होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रशासनानं अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता जैसलमेर स्थानकावर सगळ्या ट्रेन येऊन थांबलेल्या आहेत। पंजाबपर्यंत सुद्धा या ट्रेन जात नाही आहेत आणि त्यासोबतच इथेच या ट्रेन्सना थांबवण्यात आलेला आहे आणि अनिश्चित काळापर्यंत या ट्रेन थांबलेल्या आहे। पुढील आदेशापर्यंत नेमकं आज रात्री कशा पद्धतीनं हे कारवाई सुरू होईल किंवा ड्रोनचे हल्ले होतील किंवा काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। या संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये जैसलमेरच्या आसपासच्या रेड अलर्ट जारी करण्यात आले। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।